अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये आपल्याला वरवर ट्रेड वॉर आहे असं दिसत असलं तरी खरी स्पर्धा आहे महासत्ता कोण असणार आणि महासत्ता कोण होणार याची. येत्या काळामध्ये या दोन्ही देशांमधली स्पर्धा अधिक तीव्र रूप धारण करणार आणि याची सुरुवात संरक्षण सिद्धता वाढवण्यापासून होणार हे सांगितलं जात असतानाच चीननं एका शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केलेली आहे. या बॉम्बमुळे जगभरातील शस्त्रास्त्र स्पर्धेला नवं वळण लागण्याची शक्यता आहे आणि चीनी संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार हा बॉम्ब अगदी कमी खर्चामध्ये त्यांनी तयार केलेला आहे, विकसित केलेला आहे. तसंच या बॉम्बपासून फारसा किरणोत्सर्ग सुद्धा होत नाही. मात्र या बॉम्बच्या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं असा दावा मात्र केला जातोय. आज आपण माहिती घेऊयात या हायड्रोजन बॉम्बची किती धोका आहे, कुणाला धोका आहे, यासोबतच हे बॉम्ब डेव्हलप करण्यामागचं किंवा हे बॉम्ब विकसित करण्यामागचं पॉलिटिक्स काय आहे हे सुद्धा समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. चीनने विकसित केलेला जो बॉम्ब आहे हायड्रोजन बॉम्ब हा 2 किलोचा आहे. पण 7-8 वर्षापूर्वी उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचा दावा केलेला होता. बॉम्बचं सर्व साहित्य उत्तर कोरियातच तयार करण्यात आलं होतं आणि त्याची क्षमता शेकडो किलो टन एवढी होती. दक्षिण कोरियाच्या सुरक्षाविषयक संस्थेच्या मते उत्तर कोरियाने त्यावेळेस ती केलेली 6वी चाचणी होती आणि 5वी जी चाचणी केलेली होती त्याच्यापेक्षा याची क्षमता जास्त होती. आता क्षमता किती होती त्यावेळेस तर 50 ते 60 किलो टन असा अंदाज आहे. उत्तर कोरियाने तेव्हा जी चाचणी केली होती त्याच्यामुळे भूकंपासारखे धक्के जाणवले होते आणि त्याची तीव्रता 6.3 रिश्टर एवढी सुद्धा नोंदवण्यात आलेली होती. थोडक्यात काय, हायड्रोजन बॉम्ब हा विषय दिसतो तेवढा सोपा नाहीये. चीनने जी चाचणी केली आत्ताची, या चाचणीनंतर म्हणजे ह्या बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर 1000 डिग्री सेल्सिअसहून अधिक तापमानाचा गोळा तयार झाला होता, जो सर्वसाधारण TNT स्फोटाच्या तुलनेमध्ये 15 पट अधिक वेळेपर्यंत टिकला होता. आता चीनच्या हाती असं महासंवारक अस्त्र असणं, महाविध्वंसक अस्त्र असणं हा जागतिक शांततेसाठी मोठा धोका समजला जातोय. आता बघा ना, म्हणजे आपण जर का संपूर्ण जगाचा मॅप डोळ्यासमोर आणला, तर आपल्याला हे लक्षात येईल, चीनचं भारताबरोबर बॉर्डरवरून इश्यू सुरू आहे. त्यांचं हाँगकाँग बरोबर जुळत नाहीये. त्यांचं तैवान सोबत सुद्धा जुळत नाहीये आणि आता जर का आपण बघितलं तर त्यांचं अमेरिकेबरोबर सुद्धा बिलकुल जुळत नाहीये. आता याच अमेरिकेने चीनला महासत्ता होण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावलेली आहे. तरी सुद्धा आता चीन अमेरिकेचं स्थान जे आहे अमेरिकेकडून हिसकावून घेऊ इच्छितो. चीन हा पूर्णपणे बेभरवशाचा आहे. काही दिवसांपूर्वी चीननं भारताला जुना ऐतिहासिक संदर्भ देत, इतिहासातले दाखले देत मैत्रीची साद सुद्धा घातलेली होती. पण चीनवरती भरोसा ठेवायला कुणीही तयार नाही. आजच्या दिवशी जर का आपण बघितलं, चीन हा अमेरिकेचं स्थान घेऊ इच्छितो असं जरी वाटत असलं, तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, की जगामध्ये जो काही ट्रेड होतोय म्हणजे आपण उदाहरण असं घेऊयात, की तुर्की आणि इतर कोणत्यातरी देशामध्ये जर का ट्रेड होते, तुर्की आणि भारत या दोघांमध्ये जरी ट्रेड होत असेल, तरी सुद्धा तो ट्रेड जर का करायचा असेल, तर त्या दोघांमधलं मान्य असलेलं चलन हे डॉलर हेच आहे. क्रूड ऑइल जर का खरेदी-विक्री करायची असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा डॉलरमध्येच ट्रेड करावा लागतोय. चीनचं युआन हे सर्व मान्य नाही. यासोबतच चीनची भाषा हा सुद्धा त्यांच्यासाठी फार मोठा अडसर आहे. चीनची भाषा ही संपूर्ण जगभर बोलली जात नाही. यासोबतच चीनमध्ये लोकसंख्या डिक्लायनिंगला आहे. अमेरिकेची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. म्हणजे हा विषय जो आहे महासत्ता बनण्याचा हा वाटतो तितका चीनसाठी सोपा नाही आणि म्हणून मग त्यांनी आता हे हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतलेली आहे की काय असा प्रश्न विचारला जातोय. आम्ही महासत्ता आहोत हे संपूर्ण जगानं मान्य करण्यासाठी चीनचा आटापिटा चाललेला आहे असं दिसून येतंय. आता बघा हे जे वेगवेगळे अस्त्र असतात म्हणजे बॉम्ब संदर्भातले तर याच्यामध्ये 3 प्रकार असतात. पहिलं जे आहे ते म्हणजे अणुबॉम्ब असतो. युरेनियम 235 किंवा प्लुटोनियम 239 यांसारख्या किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या अणूंवरती न्यूट्रॉन्सचा मारा केला जातो आणि या अणूंचं विखंडन म्हणजे न्यूक्लिअर फिशन जे आहे ते केलं जातं आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणाऱ्या ऊर्जेने विध्वंस जो आहे तो घडवून आणला जातो. हिरोशिमा आणि नागासाकी हे ह्याचं चांगलं उदाहरण आहे. आपल्या इथे सुद्धा आपण पोखरणमध्ये अणुचाचणी अशाच पद्धतीची केलेली होती. दुसरं जे आहे ते म्हणजे हायड्रोजन, ज्याला थर्मोन्यूक्लिअर बॉम्ब सुद्धा म्हणतात. आता इथं अणुभंजनाच्या ऐवजी अणुसंमिलनाची म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन ही क्रिया घडवून आणली जाते. हायड्रोजनच्या ड्यूटेरियम आणि ट्रिटियम या हलक्या समस्थानिकांच्या अणूवरती प्रचंड दबाव देऊन त्यांचं मिलन घडवून आणलं जातं आणि त्याच्यातून हेलियम सारख्या तुलनेने जड मूलद्रव्याचे रेणू जे आहेत ते घडतात आणि या प्रक्रियेमध्ये विखंडनापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर पडते आणि त्याच्यामुळं हायड्रोजन बॉम्ब
तितक्याच क्षमतेच्या अणुबॉम्बपेक्षा किमान तिप्पट विध्वंसक असतो. आता याच्यामध्ये सुरुवातीचा जो स्फोट आहे म्हणजे प्राथमिक स्फोट आपण ज्याला म्हणतो, तो अणुबॉम्बसारखा होतो आणि नंतर त्याच्या प्रभावाने पुढची जी क्रिया आहे म्हणजे फ्युजन जी आहे ती क्रिया घडून येत असते. तिसरं जे आहे ते म्हणजे न्यूट्रॉन बॉम्ब. या प्रकारच्या अण्वस्त्रामध्ये स्फोटाचा परिणाम काहीसा कमी करून प्राणघातक किरणोत्सर्गाची मात्रा वाढवलेली असते. त्याच्यामुळे वित्तहानी कमी होते, पण प्राणहानी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. आता मी 2 शब्द वापरले बघा. मी एक फिशन हा एक शब्द वापरला आणि फ्युजन हा सुद्धा शब्द वापरला. आता फिशन म्हणजे काय असतं, तर ॲटम जो आहे, अणू जो आहे, याचं स्प्लिटिंग ज्यावेळेस होतं, तर त्याला फिशन असं म्हटलं जातं. आता ह्या फिशनमध्ये बिग ॲटम म्हणजे युरेनियमचा किंवा प्लुटोनियमचा एक ॲटम घ्या, तर याच्यावरती न्यूट्रॉनचा मारा केला जातो आणि 2 छोट्या-छोट्या ॲटम्समध्ये त्याला स्प्लिट केलं जातं. त्याचं विघटन होतं आणि ज्यावेळेस हा स्प्लिट होतो, एक मोठा अणू 2 वेगवेगळ्या छोट्या अणूंमध्ये स्प्लिट होतो, त्यावेळेस त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी जी बाहेर पडते, मिनी एक्सप्लोजन जे होतं, ते त्याचं महत्त्वाचं विध्वंसाचं कारण आहे. आणि ह्याचं रिअल लाईफ एक्झाम्पल जे आहे, ते आपण असं घेऊ शकतो. न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स जे आपण सध्या वापरले जातं इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, ते त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे फ्युजन. फ्युजनमध्ये काय होतं, तर 2 ॲटम जे आहेत ते एकत्रित येत असतात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 2-3 ॲटम एकत्रित येतात आणि हेलियमसारखा एक मोठा अणू जो आहे त्याच्यामध्ये तयार होत असतो. आता ज्यावेळेस हे सगळे एकत्रित येतात, त्यावेळेस विघटनामध्ये जेवढी एनर्जी क्रिएट होते, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी क्रिएट होते. कशामध्ये? तर फ्युजनमध्ये. फिशन छोटं, फ्युजन जे आहे ते मोठं असतं. फक्त या ठिकाणी अडचण एकच आहे, की ज्यावेळेस फ्युजनची क्रिया घडवून आणायची असते, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये हीट जनरेट करणं अपेक्षित असतं. मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर सुद्धा जनरेट करणं अपेक्षित असतं. म्हणजे सूर्य जो आपल्याला दिसतो, सूर्यामध्ये जी प्रक्रिया होते, ती फ्युजनची प्रक्रिया होत असते आणि आपल्याला ह्याचं एक्झाम्पल जर का द्यायचं असेल, तर सूर्याचंच उदाहरण देऊ शकतो किंवा इतर कोणत्याही ताऱ्यांचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता ही क्षमता कशी मोजली जाते हे सुद्धा महत्त्वाचं आहे. यांची क्षमता जी आहे, ही किलोटन किंवा मेगाटन याच्यामध्ये मोजली जाते. या पद्धतीमध्ये अण्वस्त्राच्या स्फोटातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तुलना ही ट्रायनायट्रोटोल्यून या पारंपरिक म्हणजे TNT या पारंपरिक स्फोटकातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेशी केली जाते. 1 किलोटन क्षमतेच्या अण्वस्त्राच्या स्फोटातून 1000 टन TNTच्या स्फोटाइतकी ऊर्जा बाहेर पडत असते. 1 मेगाटन क्षमतेचा अण्वस्त्र जर का असेल, तर 1 दशलक्ष टन TNTच्या स्फोटाइतकी ऊर्जा त्याच्यातून बाहेर पडत असते. हिरोशिमा आणि नागासाकी ह्याचं आपण उदाहरण ज्यावेळेस घेतो, तर तिथं जो त्यांनी अणुबॉम्ब वापरलेला होता, तो साधारण 20 किलोटनच्या आसपास होता. आजच्या बॉम्बची क्षमता ही शेकडो मेगाटनांपर्यंत वाढवलेली आहे आणि त्यांच्या वापरातून पृथ्वीचा कित्येक वेळा विध्वंस करता येऊ शकतो. आता चीनने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली, ठीक आहे. याच्या अगोदर सुद्धा अमेरिका आणि रशिया या दोघांमध्ये ज्यावेळेस शीतयुद्ध सुरू होतं, त्यावेळेस यांच्या शीतयुद्धामध्ये वेगवेगळे क्षेपणास्त्र, वेगवेगळे बॉम्ब्स यांच्या चाचण्या ते करतच होते. पण आता हेच शीतयुद्ध येणाऱ्या काळामध्ये अमेरिका आणि चीन या दोघांमध्ये सुरू होऊ शकतं. ह्याची भीती असण्याचं कारण काय आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या, की बनवणं कठीण आहे. फ्युजन बॉम्ब बनवणं कठीण आहे आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तापमान लागतं, मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर लागतं आणि त्याच्यापासून छोटी-छोटी क्षेपणास्त्र बनवणं मात्र सोपं आहे. हे एकदा जर का बनवून झालं, तर छोटी-छोटी क्षेपणास्त्र जर का बनवली गेली, तर याचा विध्वंस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्याच्यातून मोठ्या प्रमाणात संहार करता येऊ शकतो आणि हे असं जे महाअस्त्र आहे, हे चीनच्या ताफ्यात असणं ही खरी डोकेदुखीची बाब आहे. आता जर का आपण चीनचं एकूण न्यूक्लिअर आर्सेनल बघितलं, त्यांची क्षमता जर का बघितली, तर आपल्याला हे लक्षात येईल, की 2025 मध्ये आजच्या दिवशी एस्टिमेटेड वॉरहेड जर का चीनकडे बघितले, तर 600च्या आसपास आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्याची ग्रोथ जी आहे म्हणजे 2030 पर्यंत ते 1000 पर्यंत जाऊ शकतात. 2035 पर्यंत 1500च्या आसपास असू शकतात. आणि याच वेळेस अमेरिकेकडे जर का बघितलं, तर स्टॉक पाईल जर का बघितलं, तर 3700 न्यूक्लिअर वॉरहेड्स त्यांच्याकडे आहेत आणि ह्याच्यामध्ये 1770 ऑलरेडी डिप्लॉय केले, तैनात केलेले त्यांच्याकडे वॉरहेड्स आहेत. आता यामागचं राजकारण काय आहे? मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की बाबा महासत्ता कोण होणार? ही तर त्यांच्यामध्ये स्पर्धा चालूच आहे. चीनला अडचणी मोठ्या आहेत बघा. म्हणजे युआन जगतमान्य चलन केव्हा होणार? हा एक महत्त्वाची अडचण आहे. भाषा हा फार मोठा अडसर आहे. तिसरा महत्त्वाचा अडसर जो आहे तो म्हणजे चीनवरती कॉन्फिडन्सच येत नाही. चीननी कितीही काही म्हणलं
तरी सुद्धा चीनवरती कॉन्फिडन्स येतच नाही आणि म्हणून त्यांनी हे वॉरहेड जे आहे ह्यांचं नवीन अस्त्र बाहेर काढल्याचं दिसून येते. स्ट्रॅटेजिक डायनामिक्स सुद्धा यामागचे समजून घेणं गरजेचं आहे. जर का चीन स्वतःच्या न्यूक्लिअर कॅपॅबिलिटीज वाढवते. आता हायड्रोजन बॉम्बची त्यांनी चाचणी केलेली आहे. थोडक्यात ते संरक्षण सिद्धता जी आहे याच्याकडे जाताना दिसून येत आहेत आणि ह्याच्यातून काय होणार तर ग्लोबल स्ट्रॅटेजिक बॅलन्स जो आहे तो थोडासा बदलू शकतो. आजच्या दिवशी जर का आपण बघितलं तर अमेरिका आणि तिकडंच युरोप जे आहे ही सत्ता केंद्र आपल्याला दिसून येतात. पण आता अचानकच जर का हे हायड्रोजन बॉम्ब त्यांचं यशस्वी झालेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये जर का ते त्याचं प्रोडक्शन वगैरे करतायत, तर मात्र 2 टोकावरती 2 सत्ता निर्माण होऊ शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा जी आहे क्षेपणास्त्र स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते. हा सगळ्यात मोठा धोका आहे. ह्यांनी केलेला आहे. उद्या जाऊन अमेरिका सुद्धा अशाच पद्धतीचे प्रयोग करण्याचा प्रयत्न करेल. अमेरिका करते म्हटल्यावर रशिया पण करायचा प्रयत्न करेल आणि त्यांनी केल्यानंतर मग ही चेन आहे. प्रत्येक देश आम्ही सुद्धा तुमच्या मागं नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या गोष्टी तिथपर्यंत आल्या. आता ह्याच्यामागचे डिप्लोमॅटिक एफर्ट्स जे आहेत ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे, की आपण बघितले ज्यावेळेस भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी केलेली होती, त्यावेळेस संपूर्ण जगातून भारतावरती निर्बंध घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. भारताची कोंडी कशी करता येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. आता भारतामध्ये लोकशाही आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी साध्य होऊन गेल्या. तुलनेने त्यावेळेस अजून इतकं विकास झालेला नव्हता. 91 ला आपण नुकतेच आपल्या इथले ग्लोबलायझेशन वगैरे जे आहे किंवा एल-पी-जी मॉडेल जे आहे ते आपण अंमलात आणलेलं होतं. त्याच्यामुळे त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट जाणवला असेल आपल्याला थोडासा. पण चीनचं तसं नाहीये. चीनवरती निर्बंध लादणं हे वाटतं तितकं सोपं नाही. संपूर्ण जगाची इकॉनॉमी जर का आपण बघितली, तर जशी अमेरिकेच्या हातामध्ये आहे, तशाच पद्धतीने चीनच्या हातामध्ये सुद्धा आहे. चीनवरती जवळपास सर्वच देश कोणत्या ना कोणत्या कारणाने अवलंबून आहेतच आहेत. त्याच्यामुळं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. चीन उद्या जाऊन त्यांच्याकडे हे जे वेपन आहे, याचा वापर निश्चितपणे दबाव निर्माण करण्यासाठी करू शकतं. यासोबतच स्वतःचं वजन वाढवण्यासाठीही करू शकतं आणि कोण मग त्यांना रोखणार कोण? तर परत एकदा ह्याच्यामध्ये सत्ता स्पर्धा आहेच. चीन आणि रशिया ह्यांची जर का जोडी लागतीये, ह्या दोघांची जर का बेरीज होतीये, तर ही समीकरणं येणाऱ्या काळामध्ये अजून अवघड होऊ शकतात. त्याच्यामुळे याच्यावरती लवकरात लवकर चर्चा होणं गरजेचं आहे. ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. नाहीतर ही क्षेपणास्त्र स्पर्धा जी आहे, ही आपल्या एकूणच पृथ्वीसाठी त्रासदायक ठरू शकते. मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवणारी असू शकते. व्यापार युद्धापर्यंत गोष्टी आहेत. तिथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्या पलीकडे हे युद्ध जायला नको, अशीच सगळ्यांची अपेक्षा असणार. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.